डॉक्टर आणि पोलिसांचं लय जुनं नातं आहे. जिथं डॉक्टर असते तिथं पोलीस नेहमी असते. म्हणजे आता सुद्धा यानं काहीतरी कांड केलेलं दिसतंय. अहो साहेब, मी टेलर आहे, डॉक्टर नाही. त्याच्यात ताकद नव्हती, पायात त्राण नव्हते, तरी तू उभा कसा करायला ही मला माहिती नाही. पण तिथं काय घडलं हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. काय आहे, मी मागच्या अंगणामध्ये काहीतरी काम करत होतो. लालीजींचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने मी पळत गेलो तर लालीजी साकेतच्या रूम मध्ये होत्या. मला वाटलं काय झालं, मी विचारायला गेलो तर साकेतने ज्या फोर्सने आता मी तुम्हाला ढकललं त्याच फोर्सने मला ढकललं. मी खाली पडलो, साकेत पळाला. आता मला साकेतला पकडावं का तुमच्याकडे येऊन बाहेर सांगावं ही कळना झालं मला. या गोंधळात मी असताना साकेत मागच्या दारानं पळून गेला. आता मला प्रश्न पडला की त्याच्या अंगात त्राण नव्हता, ताकद नव्हती, कसा पळून गेला. ही मला विचारण्यापेक्षा डॉक्टरला विचारा किंवा त्या वैद्याला विचारा, ते तुम्हाला नीट सांगू शकतील. चुरू 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 चुरू. जेल मधून सुटण्यापासून ताकद आली आहे टेलर तुमच्या अंगात. हा, परफॉर्मन्स एकदम, सादरीकरण साविने एकदम सांगितलं तुम्ही मला, एकदम कन्व्हिन्सिंग, तरतरी तुमच्या अंगात. खरं वाटतं एकदम तुम्ही सांगितलं की जसं तुमची कलकत्त्याची स्टोरी आहे ती खरी वाटते तशी. जामकर साहेब, याच्या आधी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सुद्धा खऱ्या होत्या आणि ही सुद्धा तंतोतंत खडानखडा खरी माहिती आहे. आज माझ्या दुकानाचं ओपनिंग झालंय. धंद्याची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो, यातली खडानखडा माहिती करेक्ट आहे. हा, राहून राहून मला एका गोष्टीची खंत वाटते की मी साकेतला पकडायला पाहिजे होतं. पकडायला पाहिजे होतं हे ना, हे नेमकं तुमच्याकडनं राहून गेलं. तुम्ही धरायला पाहिजे होतं, तुम्ही त्याला पकडायला पाहिजे होतं, अडवायला पाहिजे होतं, जाऊ द्यायला नको होतं, पण केलं नाही. असं केलं नाही ना. टेलर गेला, तो पळून गेला. खरं वाटतो तुम्ही सांगितलं की. हा, तुम्ही जेव्हा बोलताना त्यामध्ये खरं वाटतं. मी घरी जाऊन विचार करतो की हा टेलर जो बोलला ते खरं आहे का, खरं आहे का. पण माझं मन मला सांगतं की ते खोटं आहे म्हणून. म्हणजे मी जेव्हा ब्रश करतो ना सकाळी, विचार करतो की टेलर जो म्हणाल ते खरं आहे का, खरं आहे का. माझं मन मला सांगतं की हे खोटं आहे. मी रात्री जेव्हा झोपतो पंख्याकडे जेव्हा बघतो, पंख्याकडे बघून विचार करतो, तेव्हा वाटतं की टेलर जे बोलला ते खरं आहे का. माझं मन मला सांगतं की हे खोटं आहे म्हणून. ही तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर आहे टेलर. काय खरं काय खोटं मी शोधून काढीनच. तुम्ही फक्त आता तुमच्या गोष्टीवर ठाम राहा. तुमच्या गोष्टीची माझी गोष्ट आणि माझ्या गोष्टीशी तुमची गोष्ट जुळली नाही ना टेलर, लॉकअप तुमची वाट बघताय. मग आहे तुम्ही, मी आणि पट्टा, अर्थात मेरी आवाज सुनो. टेलर, चित्रपट मेरी आवाज सुनो. दिग्दर्शक SV राजेंद्र सिंह बाबू, लेखक कादर खान, प्रमुख नायक जितेंद्र. ये 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 थांब थांब, फुकटे नाहीत नाही ये नाहीत. ये ये, हे दुकान आहे माझं. हे घ्या. का? एक मिनिट घ्या की. गरम होत होतं ना. होय होय. बस 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 की, बस आरामात. आपलंच दुकान आहे, आरामात बसून खा, आरामात बसून खा. आपलंच आहे दुकान आहे सगळं. तुमचं स्वतःच आहे हे? हा मग स्वतः, मग माझं स्वतःच आहे. हा अगं, एक एक केस कापून घेतलंय मी. उगच नाही दुकानाच्या बाहेर रांगा लागत. पार ते रस्त्याच्या तिथपर्यंत रांगा असतात. संध्याकाळी तर मला 2 तास जातात गाल्यातलं पैसे मोजायला. गावात अशी एक मान नाही जी माझ्या पुढे झुकली नाही. हा, आपण तासतोच तशी. म्हणजे हेअर कट करतो ना मी. कुरोलीचा जावेद हबीब आहे मी. तुझं नाव काय?
मग कुणाकडे आली गावात? ते अजून ठरलं नाही. हं? नाही म्हणजे तुम्हाला फ्रेंडशिप द्यायची का नाही ते अजून नाही ठरलं. त्याशिवाय कसं नाव सांगणार ना. मग ठरव की लवकर. असं कसं लगेच ठरवायचं? नाही म्हणजे आधी ओळख होऊ द्या, ती ओळख जुनी होऊ द्या. आता तुम्ही कोण हाय, कुठला हाय, कसं हाय ते पण मला माहिती पाहिजे ना. मग तुम्ही म्हणालात नाही का ते कोणतं टेलर नाव सांगितलं तुम्ही? गोपाळ. हां ते गोपाळ. त्यांच्याकडं मी आत्ता मगाशी पोलिसांना बघितलं आणि तुम्ही म्हणालात की ते तुमचे मित्र आहे. उगाच माझी फ्रेंडशिप खराब नको ना व्हायला म्हणून. नाही नाही तसं काय नाही. अगं ते जामकर साहेब गावात काय बी झालं का नाही मित्राच्या आमच्या गोपाळच्या दुकानावर येत असते. आणि आता तर त्यांच्या घरातलं ती साकेत ती गायब झालाय म्हणून आलो होतं. ते बी म्हणजे या आधी पण कोणी गायब झालं होतं का? होय ते त्यांची बहीण ती आर्या ती गायब झाली होती. पोलिसांची बहीण गायब? हा गावात अशा कितीतरी बायका गायब झाल्या. आम्ही कितीतरी जणांचं तर मुडदं पडलं ते. आणि त्या प्रत्येकाचा संशय त्या जामकर साहेबाला आमच्या देव माणसावरच आहे. नाही म्हणजे पण मग त्या तुमचे मित्र ते गोपाळवर त्यांच्यावरच का संशय येतो त्यांना? अगं तीच की त्यांच्या घरातली ती साकेत आहे ना ती जामकर साहेब पूजेला घेऊन आलं होतं आणि तिथनं ते गायब झालं पळून गेलं. ती त्याच्याकडे चौकशीला गेलो होतं. काय 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 कोण कोण मागं लागलं, कोण पळालं काय? अहो ती जाऊ दे ना, लय मोठी स्टोरी आहे सांगतो की पुन्हा. ठीक आहे, बहुतेक तुम्हाला पण लय कामं असतील ना, बिझी असाल तुम्ही. मी काम करते, मी जाते, नंतर सांगा. हा नाही 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 नको नको बस बस सांगतो की. अगं काय नाही ती गोपाळच्या घरी पूजा होती आणि ती जामकर साहेब साकेतला घेऊन तिथं आलो होतं. साकेत म्हणजे त्या आर्या आहे ना जामकर साहेबांची बहीण ती कुठं गायब झाली कुणाबरोबर होती ती त्या साकेतला माहित होतं. आणि ती होता आजारी म्हणून मग ते त्याला बोलता येत नव्हतं काय नव्हतं. मग ती बरं व्हायची आम्ही सगळेजण वाट बघत होतो. आणि मग ती बरं झालं पूजेत घेऊन आलं तर ते पळूनच गेलं काय गायब झालं आणि त्याच्यामुळे आले होते. पण काय बी असू ती आमचा का नाही गोपाळ मग आमच्या देव माणसासारखा माणूस अख्ख्या जगात कुठं नाही बघ. इथं पण बायका गायब होत्यात, मुडदं पडत्यात. म्हणजे ह्यो टेलर डॉक्टरच आहे. म्हणजे कुणाच्या बी मदतीला असं तयार होत होती. खरं आहे. तुमचे ते देव माणूस मला बी मदत करताल का? अगं एका शब्दावर माझं नाव सांग की असं कसं मदत करत नाही. मला ना त्यांना भेटायचंय. तुम्ही त्यांचं घर दाखवू शकता मला? हा जातो की चल चल मी नेतो.